नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नगर परिषद प्रशासन संचालय अंतर्गत विविध पदांसाठीची विविध संवर्गांसाठीची मेगा सरळ सेवा पदभरती प्रक्रिया राबवण्यात येणार होती आणि ही जाहिरात जुलै महिन्यामध्ये येणार होती. मात्र पाहू शकता नवीन जी समिती आहे गठीत करण्यात आली होती संपूर्ण राज्यस्तरीय पदभरती प्रक्रिया राबवण्यासाठीची. या कारणामुळं ही पदभरती प्रक्रिया अजून जाहिरात जी आहे आलेली नाही आहे. मात्र पाहू शकता आता नवीन अपडेट जी आली आहे, नवीन सुधारित आकृतीबंध या विभागांतर्गत जाहीर करण्यात आला आहे. तर डिटेलमध्ये जो सुधारित आकृतीबंध आहे याबाबतची जी अपडेट आहे आपण व्हिडिओ सेशनमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर पाहू शकता अधिकृत जी वेबसाईट आहे यावर सुद्धा ही अपडेट देण्यात आली आहे. लवकरच जाहिरात जी आहे नगर परिषद पदभरती प्रक्रिया 2025-26 साठीची जाहिरात उपलब्ध होणार आहे. तर इथे पाहू शकता ही अधिकृत वेबसाईट आहे. नवीन अपडेट यावर दर्शवण्यात आली आहे. त्याचबरोबर जो जी आर आहे शासन निर्णय 23 सप्टेंबरचा महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग यांच्या अंतर्गत नगर विकास विभागाच्या आस्थापनेवरील पदांचा सुधारित आकृतीबंध हा जाहीर करण्यात आलेला आहे. या अंतर्गत पाहू शकता हा सुधारित जो आकृतीबंध आहे प्रस्तावना नगर विकास विभागाची जी खुद्दमधील 227 पदांचा आढावा घेऊन उच्चस्तरीय सचिव समितीसमोर दिनांक 13 जुलै 2023 रोजी चौथी बैठक जी आहे यामध्ये आयोजित करण्यात आली होती आणि 227 पदांपैकी 2 पदे निरसित रद्द करण्यात येऊन 11 पदे नव्याने निर्माण करून 209 नियमित पदे 27 पदांचे बाह्य यंत्रणेद्वारे घ्यायचे मनुष्यबळ आणि सुधारित आकृतीबंधास मान्यतेचे आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. या अंतर्गत नगर विकास विभागाची 10 नोव्हेंबर 2023 जो शासन निर्णय अन्वये निश्चित करण्यात आला होता आणि त्यानंतर आतापर्यंत नगर विकास विभागाच्या आस्थापनेवर काही पदे नव्याने निश्चित झाल्याने पाहू शकता उपलब्ध पदांमध्ये घट झाली आहे आणि याबाबतचा तपशील सोबतच्या विवरणपत्रामध्ये दर्शवण्यात आला आहे. तर शासन निर्णय जारी आहे. पाहू शकता नगर विकास विभागातील नाईक संवर्गातील 1 पद, उपसंचालक सांख्यिकी नियोजन विभाग 1 पद अशी 2 पदे हे निरसित करण्यात येत आहेत. म्हणजे हे नाईक आणि उपसंचालक सांख्यिकी हे 2 पदे निरसित झालेली आहेत. ही पदे पुढे नसणार आहेत, डिस्कंटिन्यू झालेत. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची आपल्यासाठी सरळ सेवा गटका आणि गड्ड संवर्ग यामध्ये काय अपडेट आहे तर पाहू शकता नगर विकास विभाग खुद्द आस्थापनेवरील नियमित पदांमधील गटक वाहनचालक 3 आणि गड्ड बहुउद्देशीय कर्मचारी संवर्गातील 24 असे 27 पदे उच्चस्तरीय सचिव समितीने मृत ठरवली आहेत. आणि सुधारित आकृतीबंधानुसार वाहनचालक आणि गड्ड संवर्गातील सद्यस्थितीत रिक्त असलेली पदे ही बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात यावीत. बाह्य यंत्रणेद्वारे म्हणजे आउटसोर्सिंगद्वारे सेवा घेताना वित्त विभागाच्या दिनांक 27 एप्रिल 2022च्या शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. म्हणजे पाहू शकता जी गटका आणि गड्ड संवर्गाची वाहनचालक बहुउद्देशीय आणि गड्ड कर्मचारी बहुउद्देशीय अशी 27 पदे जी आहेत ही बाह्य स्रोताद्वारे घेतली जाणार आहेत. तर थोडक्यात थोडासा बदल करण्यात आला आहे. मात्र पाहू शकता 2 ते 3 हजारपेक्षा जास्त जागांसाठीची ही पदभरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. नगर विकास विभाग महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागांतर्गत आणि अधिकृत जी वेबसाईट आहे संकेतस्थळावर लवकरच ही अपडेट जाहिरात जी आहे जाहिरात अपडेट केली जाईल. 2023 नंतर आता 2025-26 मध्ये नगर परिषद प्रशासन संचालय यांच्या अंतर्गत मेगा सरळ सेवा पदभरती प्रक्रिया विविध संवर्गांतर्गत राबवली जाईल. कोणकोणते संवर्ग असतील याबाबत आपण या अगोदर सुद्धा डिटेलमध्ये माहिती घेतलेली आहे. लवकरच जाहिरात उपलब्ध होईल आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट सगळ्यात अगोदर प्राप्त करण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.